राज्यात भोवभाजीचं पीक उफाळून आलेलं आहे आणि त्याची पानामुळं समाजाच्या सर्व स्तरामध्ये झिरपलेले आहेत. नाशिकचा खरात बाबा, बंधू खरात बाबा, ज्यावेळेस त्याचं प्रकरण उघड झालं त्यानंतर या राज्यामध्ये 13 बुवा उघडे पडलेले आहेत की त्यांचं अनेक लोकांना फसवणुकीचे प्रकार, वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर आपण ज्याला पूर्वमी महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये याचं पीक जोमानं येणं ही कशाची लक्षणं आहेत त्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पहिलं सत्र आहे फलज्योतिष. खरं तर बुवाबाजीचा महत्त्वाचा भाग हे आहे की फलज्योतिषाच्या अंगानं लोकांची फसवणूक करणे. मग फलज्योतिषाचं वास्तव काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. लोकांमध्ये समज त्याबद्दलचं काय आहे, वास्तव काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून एक सत्र ठेवलेलं आहे. त्या सत्राचे प्राध्यापक नितीन शिंदे म्हणून त्याचे अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत. तर ती त्याबद्दलचं सत्र कंडक्ट करते दादा चांदणे आहेत. दुसरं सत्र आहे राजकारण आणि बुवाबाजी, की जे आज ज्वलंत प्रश्न आहे. राजकारणाचे बुवाबाजीचे कसे संबंध आहेत, इंटरनल संबंध कसे आहेत, त्याच्यात किती हितसंबंध एकमेकाशी गुंतलेले आहेत, एकमेकाला संरक्षण कसे केले जाते. म्हणजे राजकारणी लोक बुवाला मोठे करतात आणि बुवाचे भक्तगण राजकारणाला मोठं करतात, असं एक मोठं समीकरण समोर येत आहे. आणि त्याच्यात आर्थिक संबंध आहेत आणि वेगवेगळ्या अंगानं तुम्हाला माहीत असेल की ते वेगवेगळ्या कशा पद्धती समोर आलेले आहेत. तर हे सगळं भयानक वास्तव आहे. आणि मग हे वास्तव जर आपल्याला लोकांपुढं आणायचं असेल तर आम्ही सगळ्यांनीच आपण एकत्रपणे लढा दिला पाहिजे आणि समाजातलं हे शोषण होतं आहे बुवाबाजीच्या अंगानं ते कमी झालं पाहिजे. म्हणून राजकारणी खरं तर राजकारणी लोक देशाला दिशा देण्याचं काम करायला पाहिजे त्यांनी. परंतु आपल्याला आता कळतंय किती राजकारणी लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.